घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. देवगड तालुक्यातील फणसगाव जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या देवगड तालुक्यामध्ये लक्षवेधी ठरलेला आहे. कारण फणसगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पडेल मंडल अध्यक्ष महेश नारकर यांच्या पत्नी अनुराधा नारकर या भाजपाच्या कमळ या निशाणीवरती जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. आपल्यासोबत आहेत अनुराधा नारकर. अनुराधाजी, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छासुद्धा. थेट जिल्हा परिषदची निवडणूक लढवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. काय पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदाच खूप आनंद होतोय आणि थोडी जबाबदारीचं दडपण पण आहे. आपले रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे खासदार माननीय श्री नारायण राणे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि या पडेल मंडळाचे अध्यक्ष महेश नारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्यामुळे मला ही जी संधी मिळाली आहे ते सर्वप्रथम मी आधी त्यांचे आभार मानते. आणि एवढी मोठी संधी त्यांनी माझ्यावर दिलेली आहे आणि थोडंसं दडपण आहे कारण माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्या सर्वांचं मी आभारही मानते आणि माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्यावर जो त्यांनी विश्वास टाकला आहे तो मी सार्थकी लावीन असा मी विश्वास व्यक्त करते. भले जरी तुम्ही राजकारणामध्ये नवीन असलात तरीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये राजकारण, आपण ज्यांचा उल्लेख केलात पडेल मंडळाध्यक्ष महेश नारकर हे स्वतः तुमचे पती आहेत. त्याच्यामुळे घरामध्ये राजकारण आहे. काय राजकीय वातावरण पूर्वीपासूनचं आहे. त्याच्यामुळे ह्या फणसगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी काय 17 गावं येत आहेत, एकूण मोठा मतदारसंघ आहे तसा आणि रिमोट एरिया आहे. म्हणजे बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत ग्रामीण असा भाग आहे. एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोणती कामं करायला हवीत ह्या मतदारसंघामध्ये? कारण महिला आणि गृहिणी म्हणून सुद्धा, कारण जेवढं घर सांभाळणं हा मोठा जॉब तुम्ही म्हणजे पूर्ण करत असता, भले पुरुष मंडळी जरी बाहेर काम करत असली किंवा आणखीन काही तरी सुद्धा गृहिणीचा हा एक मोठा जॉब तुम्ही सांभाळता. ज्यावेळी काय हवं आहे काय नको आहे हे सगळं तुम्हाला माहिती असतं. त्या दृष्टीने काय सांगाल? खरं म्हणजे बघायला गेलं तर आपला जो हा कोकण भाग आहे तो भौगोलिकदृष्ट्या अतिशय संपन्न आहे. त्याचबरोबर 1991 नंतर नारायण राणे साहेब इथे जेव्हा आले तेव्हा पहिल्यांदा जी कोकणची परिस्थिती होती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रामुख्याने जर विचार केला आपण तर मनी ऑर्डरवर इथला आर्थिक व्यवहार हा सगळा मनी ऑर्डरवर चालायचा. पण 1991 नंतर जेव्हा राणेसाहेब इथे आले त्यानंतर आत्ता जर तुम्ही चित्र या 31-35 वर्षातलं जर बघितलं तर ते अतिशय वेगळं आहे आणि खूप आशादायी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आपला पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आलेला आहे. खूप पर्यटक आपल्याकडे इथे येत आहेत आणि देवगड इथे जर म्हटलं तर देवगड हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याशिवाय काजू आहेत, कोकम आहे आणि अशा ज्या भौगोलिक विविधतेने नटलेला आपला जो प्रदेश आहे त्याच्या दृष्टिकोनातून आता जर रोजगाराची संधी जर आपल्याला उपलब्ध करून द्यायची महिलांना म्हटली तर इथे देवगड आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही उद्योग आहेत. राणेसाहेबांच्या माध्यमातून इथे आलेले आहेत. तसेच आणखीनही रोजगार प्रत्येकाच्या हाताला मिळावा म्हणजे महिला बचत गट आहेत. आता ते बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम झालेल्या आहेतच. तर आणखीन त्या सक्षम कशा होतील त्या दृष्टीने प्रयत्न असणार आहेत. राणेसाहेबांनी खूप आपल्या जिल्ह्याचा विकास केलेला आहे. म्हणजे असं जर म्हणायला गेलं की या कोकणाचा जर विकास म्हणजे प्राध्यापक मनोज दंडवते असतील, वालोलकर असतील आणि जो कोकण रेल्वेच्या माध्यमातून आपल्या ह्याच्यातून या जिल्ह्याच्या विकासाचा पाया रचला तर राणेसाहेबांनी त्याच्यावर तो कळस चढवला असं म्हटलं तर कदाचित ते वावगं ठरणार नाही. कारण खूप विकास या 30-35 वर्षात राणेसाहेबांनी केलेला आहे, पालकमंत्र्यांनीही केलेला आहे. त्यानुसार आत्ताही विकासाच्या संधी खूप आहेत.
इथून जो वर्ग जाणारा आहे म्हणजे जो ग्रामीण भागातला वर्ग जो मुंबईकडे स्थलांतरित होतोय रोजगारासाठी, तो इथेच जर म्हणजे बहुतेक थांबलेला आहे आणि याच्या पुढेही थांबेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील अशी मी आशा व्यक्त करते. मॅडम, तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडले आपल्या मनोगतामध्ये. जसं की तुम्ही म्हणतात की पर्यटन असेल म्हणा की देवगडचा पर्यटनदृष्ट्या आता विकास होतो आहे. देवगड तालुक्याचे बघितलं आपण तर 2 भाग होतात, एक खाडीच्या अलीकडे आणि खाडीच्या पलीकडे असं बघितलं तर. मग इकडचा भाग जो आहे विजयवाडा किल्ल्यापासूनचा असेल म्हणा किंवा हा जो भाग आहे जसं बघितलं आपण तर फिशरीज कॉलेज जे आहे ते सुद्धा आपल्या देवगड तालुक्यामध्ये आपल्याच या पडेलच्या बाजूलाच बघितलं पण सौंदाळे गावामध्ये आता नव्याने निर्माण होते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आणखीन दुसरी गोष्ट की कासाडे विजयदुर्ग जो स्टेट हायवे आहे त्याचं आता कॉन्क्रिटीकरण होते आणि तो दुपदरी होतोय. त्याचा फायदा होणार. साहजिकच त्याच्यासोबत बघितलं तर पर्यटकांची संख्या वाढेल. पर्यटकांची संख्या वाढेल त्यासोबतच त्यांना आवश्यक ज्या काय सोयीसुविधा असतील, सुखसुविधा पर्यटकांना आवश्यक असतात त्या जर आपण पुरवल्या इथं तर स्थानिकांना स्थानिक पातळीवरतीच रोजगार मिळू शकेल. स्वयंरोजगार हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यासाठी आपली काय भूमिका असेल जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर? आत्ता आपण म्हणालात की तळा आणि विजयदुर्ग हा जो राज्य महामार्ग आहे त्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर सौंदळ्याला मत्स्य महाविद्यालय होतं आहे. त्याच्या दृष्टिकोनातून इथला स्थानिक जो रोजगार आहे तो स्थानिकांना रोजगार मिळणार आहेच. त्याच्याशिवाय इथल्या ज्या बाजारपेठा आहेत त्या खुलणार आहेत आणि म्हणजे इथे स्थानिकांना काम मिळणार आहे असं मला वाटतं. कारण निवडून आल्यानंतर आपण बघितलं तुम्ही म्हणताय की जे सदस्य निवडून द्या मला, त्यानंतर मला विकास करायचा आहे, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करायचं आहे, उमेदसारखा प्रकल्प आहेच. आणखीन जे काही बचत गटांचं काम चालू आहे त्याला आणखीन ऊर्जितावस्था आणणं, त्याला आणखीन पुढे नेणं, यासाठी त्यांना वित्त पुरवठा महत्त्वाचा असेल. व्यवसाय म्हटल्यानंतर भांडवल पुरवठा हा महत्त्वाचा असतो. जिल्हा बँक असेल म्हणा किंवा अन्य बँक ह्यांच्या माध्यमातून वित्त पुरवठा करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आणि महिलांना संघटित करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? तर उमेदच्या माध्यमातून महिलांना अनुदान देण्यात येतंच, त्याच्याशी सबसिडी मिळतेच. आणखीन त्याच्यामध्ये वाढ करून महिलांना रोजगार मिळेल आणि इथल्या ज्या स्थानिक म्हणजे आपलं जे कोकम आहे किंवा फणस आहे किंवा काजू वगैरे आहेत, आंबा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्या दृष्टिकोनातून महिलांना रोजगार मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन अशी आपल्या माध्यमातून मी आशा व्यक्त करते. मॅडम, काय सांगाल, मतदारांना आपण काय आवाहन कराल? कशाप्रकारे आपण आपल्या विजयाची खात्री बाळगताय? विजयाची खात्री आहेच. विजयाची खात्री अशी आहे की हा विकासाच एका मुद्द्यावर या विजयाची खात्री आहे. इथे जो झालेला विकास आहे तो सगळ्यांना माहीत आहे. त्या विकासाच्या मुद्द्यावरच आपल्याला हा विजय मिळणार आहे. त्यामुळे विजयाची 100% खात्री आहे, त्याबद्दल कोणाचे दुमत असू नये. तर ह्या होत्या नारकर मॅडम यांनी सांगितलं की फणसगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा आलेली आहे. दुपदरीकरण हायवेचं होत असणारं कासाडे विजयदुर्ग, त्यासोबतच बघितलं तर विजयदुर्ग किल्ल्यावरती होत असणारी शिवसृष्टी, त्यासोबतच ऐतिहासिक असणारा हा विजयदुर्ग किल्ला आणि आंबा, काजू, कोकम, फणस हा आपला कोकणी मेवा, त्याच्यावरती होत असणारी प्रक्रिया उद्योग याच्या माध्यमातून बँकांचा वित्तपुरवठा करणं आणि येथील महिलांना आणि युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांच्या हाताला इथं स्थानिक पातळीवरती रोजगार मिळवून देणं हे प्राधान्यक्रम असणार आहे. आणि यासाठीच मला मतदारांनी जिल्हा परिषदेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला असे न्यूज, देवगड. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.